हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल आणि पोटॅन्शियल डिफरन्स. आणि तसेच आपण अगोदर जे आर्टिकल शिकलेलं आहे इलेक्ट्रिक फोर्स, देन इलेक्ट्रिक फील्ड, आणि आज जे शिकणार आहे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल डिफरन्स, याच्यावरचे आपण जे प्रॉब्लेम्स आहेत न्यूमेरिकल प्रॉब्लेम ते पण आपण आज सॉल्व्ह करून बघणार. नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रिक पोटॅन्शियल अँड पोटॅन्शियल डिफरन्स. इलेक्ट्रिक पोटॅन्शियल and potential difference. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा जो कन्सेप्ट आहे हा अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला एक छोटा कन्सेप्ट मी सांगणार आहे. दॅट कन्सेप्ट इज नोन एज वर्क डन. ओके, वर्क डन इज नथिंग बट एनर्जी. एक एनर्जी आहे. ओके, सो एखादा टास्क परफॉर्म करण्यासाठी किती एनर्जी लागते दॅट इज नोन एज वर्क डन, किंवा एखादं वर्क परफॉर्म करण्यासाठी लागणारी एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो, वर्क डन असं म्हणतो. एक एक्झाम्पल घेऊया आपण. जसं की एक पॉईंट आहे, दिस इज ए पॉईंट असं म्हणूया आपण. दिस इज ए पॉईंट, अनदर पॉईंट इज बी पॉईंट. ओके, आणि थर्ड पॉईंट इज सी पॉईंट. सो ए टू बी डिस्टन्स, देर इज सम डिस्टन्स ए टू बी आणि अनदर डिस्टन्स ए टू सी. हे काहीतरी डिस्टन्स आहे. क्लिअरली तुम्ही सांगू शकता की ए बी डिस्टन्स इज स्मॉलर दॅन ए सी. ओके, सो वर्क डन कशावरती डिपेंड आहे. सपोज आपल्याला काय करायचं आहे, एक ऑब्जेक्ट आहे तो ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत घेऊन जायचं. किंवा असं समजा की तुम्हाला काय करायचं आहे, ए पॉईंटपासून बी पॉईंटमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर तुम्ही काय कराल की फोर्स अप्लाय करावं लागेल तुम्हाला, आणि तुम्ही चालत जासाल इथपर्यंत. ओके, सो विथ सम फोर्स तुम्ही काय केलं, हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. एक्स एवढं डिस्टन्स आहे. सो हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. सो वर्क कशावरती डिपेंड आहे. सो वर्क डिपेंड आहे की तुम्ही फोर्स किती अप्लाय केला. सो पहिल्या केसमध्ये एक केस घेऊया आपण. पहिल्या केसमध्ये तुम्ही ए टू बी डिस्टन्स आहे ते बाय वॉकिंग म्हणजे चालत पूर्ण केलं. ओके, दुसऱ्या केसमध्ये काय केलं की ए टू बी डिस्टन्स आहे ते तुम्ही धावत म्हणजे रन केलं तुम्ही ए टू बी आणि पूर्ण केलं. सो तुम्ही इझिली सांगू शकता की जेव्हा तुम्ही वॉकिंग करणार आहे तेव्हा तुमची लेस एनर्जी एक्सपेन्स होईल ॲज कम्पेअर टू वेन यू आर रनिंग. रनिंग करताना तुमची जास्त एनर्जी एक्सपेन्स होईल. रनिंग करताना काय असणार की हा फोर्स आहे तो जास्त असणार आहे. सो वर्क कशावरती डिपेंड आहे, वर्क इज डिपेंड ऑन फोर्स. ओके, दोन्ही केसमध्ये डिस्टन्स सेम आहे. नेक्स्ट काय बघा, पहिल्या केसमध्ये तुम्हाला काय वॉकिंग, आता दोन्ही केसमध्ये तुम्ही वॉकिंगच घेणार आहे. ए टू बी हे डिस्टन्स तुम्ही बाय वॉक पूर्ण केलं, चालत पूर्ण केलं. आणि दुसऱ्या केसमध्ये ए टू सी डिस्टन्स आहे ते बी तुम्ही पूर्ण केलं चालत. सो फोर्स या दोन्ही केसमध्ये सेम आहे. चालतच तुम्ही दोन्ही केसमध्ये चालत जात आहात. सो दोन्ही केसमध्ये फोर्स सेम आहे. पण हे डिस्टन्स किती आहे त्यापेक्षा ए टू सी डिस्टन्स जास्त आहे. म्हणजे या केसमध्ये पहिल्या केसमध्ये लागणारी जी ऊर्जा आहे त्यापेक्षा दुसऱ्या केसमध्ये एनर्जी काय होणार आहे, जास्त लागणार आहे. सो आपण असं म्हणूया की वर्क इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. किती डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं याच्यावरती पण काय डिपेंड आहे, वर्क डिपेंड आहे. किती ऊर्जा तुमची एक्सपेन्स झाली, एनर्जी किती एक्सपेन्स झाली, हे डिपेंड कशावरती आहे, एनर्जीवरती आहे. ओके, सो तुम्ही कमी डिस्टन्स ट्रॅव्हल केला असेल तर कमी एनर्जी एक्सपेन्स होईल, जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर जास्त एनर्जी एक्सपेन्स होईल. सो इट इज डिपेंड ऑन डिस्टन्स. आणि पहिलं वर्क डन इज डिपेंड ऑन फोर्स, म्हणजे स्पेंड केलेली एनर्जी आहे ती डिपेंड आहे फोर्सवरती. म्हणजे तुम्ही एकतर चालत डिस्टन्स ट्रॅव्हल केला किंवा पळत धावत हे पूर्ण केलं याच्यावरती डिपेंड आहे, म्हणजे अप्लाइड फोर्सवरती डिपेंड आहे. हे दोन्ही इक्वेशन मी जर कंबाईन केले तर असं आपण म्हणूया वर्क इज प्रोपोर्शनल टू फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एक्स. प्रोपोर्शनॅलिटी साइन, दिस इज प्रोपोर्शनॅलिटी साइन. प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकणार आहे आपण, मल्टिप्लाय विथ सम कॉन्स्टंट, त्याला आपण म्हणूया के एफ इंटू एक्स. ओके, आणि हा ग्राफिकली थेरॉटिकली के ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 1 मिळते, के इक्वल टू 1. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे. ओके, सो हा कन्सेप्ट आहे. म्हणजेच एक्सपेन्स केलेली एनर्जी आहे, स्पेंड केलेली एनर्जी आहे ती कशावरती डिपेंड आहे, अप्लाइड फोर्स, आणि तुम्ही त्या फोर्सच्या डायरेक्शनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करता या बोथवरती डिपेंड आहे. ओके, सो आता आपण जाऊया इलेक्ट्रिक पोटॅन्शियलकडे. पोटॅन्शियल इज सिमिलर टू द एक्सपेंडेड एनर्जी, एनर्जीवरती डिपेंड आहे. आता या केसमध्ये आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रिक पोटॅन्शियल. हे पोटॅन्शियलचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण थोडंसं एक एक्झाम्पल घेणार आहे. बुकमध्ये पण ते एक्झाम्पल दिलेलं आहे, स्प्रिंगचं एक्झाम्पल आहे. ओके, सो अशा प्रकारची एक स्प्रिंग दिलेली आहे.
ओके, त्याचं वन एंड आहे ते फ्री आहे, दिस इज फ्री एंड आणि दिस इज फिक्स्ड एंड. एक एंड आहे ते काय केलं आपण एका वॉल बरोबर फिक्स करून टाकलं. सो या केसमध्ये ह्या स्प्रिंगमध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी स्टोअर झालेली नाही. एनर्जी स्टोअर कधी होईल, जर तुम्ही ही स्प्रिंग कॉम्प्रेस केली तर काय होईल, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होईल आणि तुम्ही रिलीज केलं, सोडून दिल्याबरोबर काय होईल, ती स्प्रिंगची एनर्जी रिलीज करेल. किंवा काय, तर तुम्ही स्प्रिंग ही ताणली, म्हणजे या डिरेक्शनला हा पॉईंट आहे तो पकडला आणि या दिशेला ओढला तर काय होईल की स्प्रिंगमध्ये एनर्जी स्टोअर होईल. इथून सोडून दिल्याबरोबर काय होईल की स्प्रिंग इथून जाईल आणि त्याच्या ओरिजिनल जागेवरती ऑसिलेट होईल आणि स्टेबल होईल. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ओढलं त्यावेळी काय झालं, याच्यामध्ये एनर्जी स्टोअर झाली आणि ती नंतर काय झाली, वापरली गेली. सो आता आपण काय करणार आहे, याच्यावरती फोर्स अप्लाय करणार आहे. सो मला काय करायचे, स्प्रिंगमध्ये एनर्जी स्टोअर करायचे. मी काय करेन की या डायरेक्शननं फोर्स अप्लाय करेन. ओके, आय हॅव टू अप्लाय फोर्स इन दिस डायरेक्शन. सो काय होईल, या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होईल की स्प्रिंग आहे ती थोडीशी कॉम्प्रेस होऊन जाईल. सो दिस इज अ कॉम्प्रेस्ड स्प्रिंग आणि जो पॉईंट आहे दिस पॉईंट मूव्ड टू द अनदर पॉईंट हिअर. सो हे त्याचं ओरिजिनल लोकेशन होतं पॉईंटचं. आता न्यू लोकेशन एवढं आहे. सो हा जो पॉईंट आहे तो आपण कितीने डिस्प्लेस केला, बाय डिस्टन्स एक्स. सो आता या स्प्रिंगमध्ये किती एनर्जी स्टोअर झाली हे तुम्ही कसं काढू शकता. सो एनर्जी स्टोअर्ड किंवा पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्स म्हणजे वर्क डन आणि पोटेन्शियल दीज आर द सेम थिंग. सो पोटेन्शियल किंवा वर्क स्टोअर्ड किंवा एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग ऑल थिंग्स आर द सेम. तर आता आपण म्हणूया की पोटेन्शियल स्टोअर्ड इन द स्प्रिंग इज गिवन ॲज, किंवा वर्क डन म्हणतो आपण, वर्क डन किंवा पोटेन्शियल और पोटेन्शियल किती आहे, पोटेन्शियल स्टोअर्ड इन द स्प्रिंग इज इक्वल टू फोर्स अप्लाइड फोर्स आणि स्प्रिंगचं तुम्ही किती कॉम्प्रेशन केलं याच्यावरती डिपेंड आहे, जो सिमिलर टू द वर्क डन. समजलं. सो एवढे पोटेन्शियल कशामध्ये, स्प्रिंगमध्ये स्टोअर झालेलं आहे. सो आता आपण काय करणार की स्प्रिंग सपोज रिलीज केली, इथून मी हा पॉईंट आता काय केलं की याच्यावरती अशा प्रकारे फोर्स अप्लाय केला, इथून अशी पकडली स्प्रिंग आणि इथं कॉम्प्रेस केली. आता ज्यावेळी मी इथून सोडून देणार, ही जी एनर्जी यूज करणार वर्क इक्वल टू पोटेन्शियल एफ इन टू एक्स, ही एनर्जी यूज करून काय होईल की स्प्रिंग रिलीज झाल्यानंतर काय होईल की एक्सपान्शन होईल, त्याचा एक्सपांड होईल आणि त्याच्या ओरिजिनल जागी जाईल. पण ड्यू टू द कॉम्प्रेशनल फोर्स तो काय ती ओव्हरशूट होईल या डायरेक्शनला, देन अगेन बॅक डायरेक्शनला येईल, अगेन ओव्हरशूट होईल, अगेन बॅक डायरेक्शनला अशी ऑसिलेट होईल आणि देन स्टेबल होऊन जाईल व्हेरी फास्ट स्पीड. ही ज्यावेळी मी इथून सोडणार तेव्हा अशी स्प्रिंगला अशी ऑसिलेट होईल आणि थांबेल अशी इथं. ठीक आहे, तुम्ही घरी पण करून बघू शकता. सो पोटेन्शियल स्टोअर्ड इन द स्प्रिंग इज इक्वल टू एफ इन टू एक्स. सो आपल्याला काय म्हणू शकतो आपण की या पॉईंटला स्प्रिंगचं जे पोटेन्शियल आहे ते 0 आहे, या पॉईंटला पोटेन्शियल आहे ते किती आहे, एफ इन टू एक्स आहे. म्हणजेच तुम्ही ज्या पॉईंटला पोटेन्शियल आहे तिथून त्याला फोर्स अप्लाय केला आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला आणून तुम्ही थांबवलं तर या केसमध्ये काय म्हणतो आपण, याच्यामध्ये पोटेन्शियल स्टोअर झालं असं आपण म्हणतो. हा सिमिलर कन्सेप्ट आपण अप्लाय करायचा आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा कन्सेप्ट आपण या केसमध्ये आपण काय केलं की स्प्रिंगची जी बाउंड्री आहे याला आपण म्हणतो स्प्रिंगची बाउंड्री, म्हणजे ज्या केसमध्ये कोणताही फोर्स अप्लाय केला नाही त्या केसमध्ये स्प्रिंगमध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी स्टोअर झालेली नाही. सो याला काय म्हणतो आपण, स्प्रिंगची बाउंड्री. याच्या बाउंड्री या केसमध्ये पोटेन्शियल 0 आहे. ओके, सो ही झाली स्प्रिंगची बाउंड्री. त्यानंतर काय केलं आपण, फोर्स अप्लाय केला. सो सिमिलरली आपल्याला काय करायचं की इलेक्ट्रिक पोटेन्शियल केसमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्डची बाउंड्री कुठं आहे पहिल्यांदा बघायला लागेल, कारण मग तिथून आपल्याला त्याच्यावरती फोर्स अप्लाय करून देन इलेक्ट्रिक पोटेन्शियल हा कन्सेप्ट आपण सांगू शकतो. सो इलेक्ट्रिक फील्डची बाउंड्री माहीत असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन माहीत पाहिजे. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिक इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज, किंवा दुसरं इक्वेशन कसं आहे 9 × 10⁻⁹ Q डिवायडेड बाय d स्क्वेअर, हे इक्वेशन आहे. सो यामध्ये हा जो फॅक्टर आहे तो कॉन्स्टंट आहे, देन हा चार्ज फॅक्टर आहे तो पण कॉन्स्टंट आहे. चार्ज कसं कॉन्स्टंट आहे की सपोज दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज, याला आपण काय म्हणूया Q म्हणूया. सो Q, सो याचं इलेक्ट्रिक फील्ड अशा प्रकारे असेल, पॉझिटिव्ह असेल तर त्याचे सगळे ॲरो कसे असतील, आउटवर्ड डायरेक्शनला असतील. सो इलेक्ट्रिक फील्ड, दिस इज इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. सो हे काय आहे, इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ डिस्टन्स जी, म्हणजे मी इथून कोणतं एक डिस्टन्स घेतलं d डिस्टन्स. ओके, या पॉईंटला पॉईंट A म्हणूया आपण याला, हे इथपासून चार्जपासून हे जर डिस्टन्स d असेल त्याचं इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन काय असेल, 9 × 10⁻⁹ Q डिवाइड बाय d स्क्वेअर. सो मी या पॉईंटवरती कुठंही मूव्ह झालो तर हा चार्ज काही चेंज होणार नाही. सो चार्ज काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो हा जो नंबर आहे 9 × 10⁻⁹ हा पण कसा आहे, कॉन्स्टंट आहे.
सो यामध्ये व्हॅरिएबल कोण आहे? व्हॅरिएबल आहे डिस्टन्स. कारण मी या पॉईंटमध्ये इकडं या डिरेक्शनला इकडं कुठेही मूव्ह झालो तर कोण चेंज होणार आहे? डिस्टन्स चेंज होणार आहे माझं. सो हा जो फॅक्टर आहे पूर्ण 9 × 10⁻⁹ आणि क्यू हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे आणि हा व्हॅरिएबल आहे. सो हा व्हॅरिएबलच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिक फील्डची बाउंड्री फाइंड आउट करू शकतो. सो इलेक्ट्रिक फील्डची बाउंड्री म्हणजे काय? की जिथे इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे त्याला म्हणतो आपण बाउंड्री. जसं की स्प्रिंगची बाउंड्री इथं आहे, कारण स्प्रिंगमध्ये कोणत्याही प्रकारची एनर्जी स्टोअर नाही, इथं पोटेन्शियल 0 आहे. ज्यावेळी आपण फोर्स अप्लाय करणार त्यावेळी स्प्रिंगची जो हा बाउंड्री पॉईंट तो शिफ्ट होईल आणि मग एनर्जी स्टोअर होईल. सिमिलरली इलेक्ट्रिक फील्डची बाउंड्री फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला काय करायचं की इलेक्ट्रिक फील्ड 0 कुठे आहे फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करता येईल? बाय युझिंग डिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे की जसं की मी ह्या इलेक्ट्रिक चार्जच्या जवळ जाऊ तसं काय होईल की डिस्टन्स कमी होत जाईल. हे इथून मी असं जवळजवळ हा पॉईंट मी पुढे शिफ्ट केला, पॉईंट ए शिफ्ट केला तर काय होणार आहे की ह्या पॉईंटचा आणि इलेक्ट्रिक चार्जचा डिस्टन्स कमी होणार आहे. डिस्टन्स कमी होईल तसं काय होईल की इलेक्ट्रिक फील्ड वाढेल. बिकॉज इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्टन्स आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इलेक्ट्रिक फील्ड अँड डिस्टन्स कशा आहेत? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. सो या डायरेक्शनला जाईन त्यावेळी काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड वाढेल. सो आपल्याला काय करायचं? इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे असं पॉईंट फाइंड आउट करायचं. सो मी काय करेन की इलेक्ट्रिक चार्जपासून दूर जायचा प्रयत्न करेन. सो ए पॉईंट मी शिफ्ट केला या दिशेला. सो काय होईल? डिस्टन्स वाढेल. डिस्टन्स जसं वाढत जाईल तसं काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड कमी होत जाईल. डिस्टन्स अजून वाढवलं एक स्टेज काय येईल की डिस्टन्स कोणत्या डिस्टन्सला इलेक्ट्रिक फील्ड 0 असेल असं म्हटलं आपण, तर तुम्ही कोणतेही डिस्टन्स याच्यामध्ये पुट केलं 1000, 10,000, 1,00,000, 1 करोड तरी इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काही ना काहीतरी येणारच आहे. 0.000 अशी काहीतरी येऊ शकते पण व्हॅल्यू येणार आहे. सो देर इज ओनली वन पॉईंट वेअर इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू 0 and that point is at a distance of infinity. ओके, 1/∞ काय येणार आहे तुमचं? 1/∞ इक्वल टू 0 येणार आहे. 1/∞ काय येईल? 1/d² म्हणजेच काय येणार? 1/∞² which is equal to 0. ओके, सो इलेक्ट्रिक फील्ड इज 0 ॲट अ डिस्टन्स ऑफ इन्फिनिटी. सो इलेक्ट्रिक फील्डची बॉर्डर कुठं आहे? इलेक्ट्रिक फील्डची बॉर्डर कुठेतरी इन्फिनिटीला आहे. सो ॲट डिस्टन्स d इक्वल टू इन्फिनिटी इलेक्ट्रिक फील्ड इज 0. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय घेणार आहे? टेस्ट चार्ज घेणार आहे. सो फर्स्ट मी घेतो इथं दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा एक टेस्ट चार्ज याच्याच फील्डमध्ये घेतो, त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. ओके, स्मॉल पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. ओके, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स अशा प्रकारे असतील. अशा प्रकारे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असतील. सो दिस इज पॉझिटिव्ह चार्ज कॅपिटल Q. दिस इज टेस्ट चार्ज याच्या साईन आपण टेस्ट करणार आहे त्याचं फील्ड. सो टेस्ट चार्ज आणि याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? d आहे असं आपण म्हणूया. सो हे जे डिस्टन्स आहे सेंटर ऑफ दिस चार्ज आणि याच्या सेंटरमधलं डिस्टन्स किती आहे? d आहे. सो इलेक्ट्रिक फील्ड यामधलं कसं असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड याच इक्वेशन आपण लिहू शकतो 9 × 10⁹ Q डिवायडेड बाय d². सो आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कसं डिफाईन करणार आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज अ अमाऊंट ऑफ वर्क डन कॅरिंग इन इट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी किंवा बाउंड्री ऑफ इलेक्ट्रिक फील्ड टू द गिवन पॉईंट. ओके, हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे या पॉईंटला आणला. कुठून आणला मी? हा असा इथून कुठून तरी इन्फिनिटीपासून आणला. सो मला काय करावं लागेल की एनर्जी एक्सपेन्स करावी लागेल इथपर्यंत आणण्यासाठी. सो हा पॉझिटिव्ह चार्ज मी इथं आणला, बरोबर पॉझिटिव्ह आहे. सो हा पॉझिटिव्ह यामध्ये कसं असेल? रिपल्शन असेल. हे दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. सो ज्यावेळी मी इथून याला सोडून देणार तर काय की हा पॉझिटिव्हमध्ये रिपल्शन असेल. याला सोडून दिल्यावर काय आपला हा टेस्ट चार्ज आहे या लाईनच्या अलॉंग मूव्ह होईल. इट विल गो अप टू द इन्फिनिटी इफ देर इज नो ऑब्स्टॅकल इन हिज पाथ. किंवा याच्या पाथमध्ये जर कोणताच ऑब्स्टॅकल आला नाही तर तो कुठं जाईल? इन्फिनिटीपर्यंत ट्रॅव्हल होईल. सो आपल्याला काय करायला लागेल? तो इन्फिनिटीपासून या दिशेला आपल्याला इथं आणायचं आहे. जसं मी याच्यामध्ये काय करायला लागेल? मला अजून पुढं सरकवायचं असेल तर काय करायला लागेल? मला फोर्स अप्लाय करायला लागेल. अजून पुढं सरकवायचं असेल तर फोर्स अप्लाय करायला लागेल. सो इन्फिनिटीपासून या पॉईंटला आणण्यासाठी मला काहीतरी फोर्स अप्लाय करायला लागला आणि ती जी एनर्जी आहे ती याच्यामध्ये स्टोअर झाली. ओके, सो या चार्जमध्ये काय झाली? या सिस्टीममध्ये या होल सिस्टीममध्ये ती एनर्जी स्टोअर झाली. ज्या इव्हेंटला मी हा रिलीज करेन ती एनर्जीचा यूज करून काय होईल की हा जो पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आला हा मूव्ह होईल अप टू द इन्फिनिटी. सो दॅट स्टोअर्ड पोटेन्शियलला काय म्हणणार आहे आपण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं डिफाईन करता येईल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलला V सुद्धा असं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल
potential is equal to V. V is equal to work done per unit positive test charge. ओके, पर युनिट चार्ज असे म्हटलं तरी चालते. सो याचं डेफिनेशन कशी आहे बघा, याची डेफिनेशन अशी आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन. ओके, अमाऊंट ऑफ वर्क डन कॅरिंग युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, कॅरिंग युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट. इन्फिनिटीपासून त्या पॉईंटला आणण्यासाठी जी पण एनर्जी खर्च झाली त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. किंवा दुसरं डेफिनेशन असं आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. सिम्पली वर्क डन पर युनिट चार्ज. अँड दॅट वर्क डन, हे वर्क डन कोणतं आहे, टू ब्रिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट गिवन पॉईंट. याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. व्ही इज इक्वल टू W/Q. ओके, आता मला याचं युनिट लिहायचं आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट आहे व्होल्ट. ओके, इथे मी लिहितो युनिट व्होल्ट. आणि इथं काय आहे, वर्क डन पर युनिट चार्ज. वर्क डन म्हणजे काय आहे, एनर्जी आहे, आणि चार्जचं युनिट आहे कुलम, आणि एनर्जीचं युनिट काय असते, जूल, जूल पर कुलम. ओके, सो 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलम. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट तुम्ही आयदर जूल बाय कुलम म्हणू शकता, जूल पर कुलम किंवा व्होल्ट. सो दिस इज द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. सो द नेक्स्ट पार्ट आहे की व्हॉट इज द वर्क डन. तर एक वर्क डन किती असणार आहे. सो हे वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी जो कन्सेप्ट आहे इंटिग्रेशनचा आपला यूज करावा लागतो. मॅथमॅटिक्समधला कन्सेप्ट आहे इंटिग्रेशन. तुम्हाला हे नेक्स्ट सेमिस्टरमध्ये आहे. आता तुम्हाला हे थोडंसं लक्षात ठेवावं लागेल, पण मी थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला हे मॅथमॅटिकल ट्रीटमेंटचं देतो. ॲक्च्युली हे तुम्हाला डिटेल्समध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये आहे इंटिग्रेशन हा प्रकार. जसं की तुम्ही इथं बघितलं की हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे, पोटेन्शियल याच्या फील्डमधलं फाइंड आउट करायचं आहे. सो दुसरा एक चार्ज आहे टेस्ट चार्ज, तो आपण इन्फिनिटीपासून कुठून आणला आपण, हा फ्रॉम इन्फिनिटीपासून या पॉईंटला आणला. हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणूया एक्स. ह्याला काय म्हणूया, डिस्टन्सला एक्स म्हणूया. सो इंटिग्रेशनमध्ये एक्स याला व्हेरिएबल म्हणूया, डिस्टन्स इज व्हेरिएबल एक्स. सो आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आणल्यानंतर विथ सम फोर्स आपण तो इथं आणला. आता काय करायचं, याला आपल्याला लिटिल बिट व्हेरी स्मॉल डिस्टन्सनं पुढे शिफ्ट करायचे. सो आपण काय केलं, थोडासा फोर्स याच्यावर अप्लाय केला, आणि हा थोडंसं इथून याचं डिस्टन्स मूव्ह झालं. कितीनं डिस्टन्स मूव्ह झालं, विथ अ व्हेरी स्मॉल डिस्टन्स, त्याला आपण म्हणूया dx. ओके, मॅथमॅटिक्समध्ये पुढच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही बघणार आहे की व्हेरी स्मॉल डिस्टन्स आहे त्याला dx असं म्हटलं जातं, किंवा डिफरन्शियल ऑफ एक्स ते पुढे तुम्हाला पाहणार आहे विथ व्हेरी स्मॉल डिस्टन्स dx. सो या केसमध्ये dx एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी तुमचं थोडंसं वर्क डन झालं, त्याला आपण dw म्हणतो. थोडंसं व्हेरी स्मॉल असेल तर असं d सिम्बॉल लावलं जातं. याचा मिनिंग आहे तर तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरमध्ये बघसाल मॅथ्समध्ये. सो व्हेरी स्मॉल वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. सो तुम्हाला इथपर्यंत जाण्यासाठी असे काय होतील, छोटे इंटरवल्स पाहायला मिळतील dxचे. दिस dx ऑल dxचे ॲडिशन झाल्यानंतर काय होईल, यू विल गेट x. सो हे ॲडिशन करण्याचा जो प्रकार आहे, कंटिन्युअस ॲडिशन, त्यालाच काय म्हणतो आपण, इंटिग्रेशन हा मॅथमॅटिकल ट्रीटमेंट आहे. ज्याला समेशन पण म्हणतात, तुम्ही स्कूलमध्ये शिकला असेल. सो आपण काय करणार आहे, त्याचं इंटिग्रेशन घेणार आहे थ्रू आउट दिस पाथ. सो आपल्याला काय करायचं की होल वर्क डन, कम्प्लीट वर्क डन, हे आपण स्मॉल वर्क डन केलं, याचं समेशन घेतलं सगळ्या वर्क डनचे. असे छोटे इंटरवल्स असतील, इन्फिनिटीपासून इथपर्यंत या पॉईंट आणण्यासाठी काय असतील की छोटे इंटरवल मध्ये सगळ्याची ॲडिशन घ्यायची, आणि तो यू विल गेट होल वर्क डन. सो कम्प्लीट वर्क डन फ्रॉम ब्रिंगिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉईंट एक्स एवढ्या डिस्टन्सवरचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत आणण्यासाठी इज इक्वल टू इंटिग्रेशनचं हे सिम्बॉल आहे, इंटिग्रेशन ऑफ वर्क डन. ओके, यालाच कम्प्लीट याचं ॲडिशन सगळ्या छोटे घेतलं तर काय होईल की कम्प्लीट वर्क डन इथपर्यंत तुम्हाला मिळेल, जे की आपण हे फॉर्म्युला यूज करणार आहे. कुठपासून आणला, त्याचे लिमिट आपण लिहायचं असतं. इन्फिनिटीपासून आणला चार्ज, ते कुठपर्यंत आणला आपण, एक्स एवढ्या डिस्टन्सपर्यंत आणला, इज इक्वल टू एफ इंटू dx. आता या केसमध्ये आपण याला निगेटिव्ह साईन देणार आहे. इथं निगेटिव्ह साईन का, तर इथं जे दोन फिजिकल क्वांटिटी आहेत, एफ आहे फोर्स आहे आणि डिस्टन्स dx आहे, तर ह्या एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनने व्हॅरी होतात. का बरं असं होतं, हे पहा, जसं तुम्ही डिस्टन्स कमी करत जासाल, यामधलं डिस्टन्स कमी होईल, म्हणजे एक dx काय होईल की कमी होईल, डिस्टन्स कमी होते, त्यावेळी काय होणार की फोर्स वाढणार आहे. डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढतो, कारण फोर्स इज
इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. सो फोर्स वाढणार आहे. सो एक क्वांटिटी वाढते दुसरी कमी होते किंवा दुसरी क्वांटिटी वाढल्यानंतर एक कमी होते. सो एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होत असतील क्वांटिटी, तर त्याला आपण काय करतो, निगेटिव्ह साईन देतो. आता हे आपण सॉल्व्ह करताना ह्याचं काय रूल आहे, हे आता आपल्याला बघायचे फोर्सची व्हॅल्यू किती आहे, या 2 पॉईंटमधला फोर्स किती असणार आहे बघा. एक चार्ज आहे क्यू. सो मी इथं सिम्पली लिहितो, हे सिम्प्लिफिकेशन करून मायनस इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू एक्स. फोर्स मला फाइंड आउट करायचा आहे. 1/4πε0 के. हा एक चार्ज असेल क्यू, दुसरा चार्ज स्मॉल क्यू. या 2 चार्जमधला फोर्स डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर, हे डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके. सो यापैकी हे ऑल थिंग्स आर द कॉन्स्टंट, हे सगळं कॉन्स्टंट आहे ना. असं आपण म्हणूया की एअर मीडियममध्ये. सो केची व्हॅल्यू काय असणार, के इक्वल टू 1 फॉर एअर. हे मी करतो. 1/4πε0 ला काय म्हणतो मी, 9 × 10⁹. सो दिस इज मायनस 9 × 10⁹. हा जो फॅक्टर आहे त्याला 9 × 10⁹ म्हटलं, केची व्हॅल्यू 1 पुट केली, हा फॅक्टर पूर्ण निघून गेला. हे चारची दोन्हीची व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे. सो कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. आता इंटिग्रेशनमध्ये काय उरलं बघा, प्लस इन्फिनिटी टू एक्स 1/x² dx असं उरलं. सो इथं मिळतो पुढं. इंटिग्रेशनचा एक रूल आहे, x⁻n असेल आणि याचं इंटिग्रेशन काढलं आपण तर काय येतं, x⁻n x⁻n+1 डिवायडेड बाय n+1 असं याचं आन्सर येतं. सो आपल्याला काय करायचं, ते इथे यूज करायचं आहे. हे तर 1/x² आहे. सो हे कसं करणार मी, हे पूर्ण मी इक्वल टू लिहितो. हे मायनस 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू इंटिग्रेशन ऑफ, हे x² आहे, हे वरती गेलं काय होणार आहे, x⁻² dx. लिमिट ॲज इट इज इन्फिनिटी टू एक्स. पुन्हा मी सॉल्व केलं, मायनस 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू x². आता ह्याच रूल वापरायचा. इथं काय केलं, पॉवरमध्ये +1 केलंय आणि डिवाइड बाय मध्ये ते केलंय. म्हणजे आपण काय करणार, x⁻² -2 -2 +1 डिवाइड बाय -2 +1 आणि हे इंटिग्रेशनचं लिमिट टाकलं इन्फिनिटी टू एक्स आणि हे सिम्प्लिफाय केलं. मायनस 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. ओके. आणि ब्रॅकेटमध्ये बघा x⁻² -2 +1 x⁻⁻1 येणार इथं, x⁻⁻1 डिवाइड बाय -2 +1 येईल -1, हे इन्फिनिटी टू एक्स. आता हे मायनस मायनस काय होऊन जाईल, हे प्लस होऊन जाईल दोन्ही. सो इक्वल टू तुमचा आन्सर येणार 9 × 10⁻9 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू आणि ब्रॅकेटमध्ये x⁻⁻1 म्हणजेच काय येणार, हे 1/x. ओके. सो इथे येईल तुमचं इन्फिनिटी आणि इथे येईल एक्स. ओके. मी दुसऱ्या पेजवरती घेतो. सो work done W equal to 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. आता ही लिमिट टाकण्याची कशी पद्धत आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे अप्पर लिमिट x आहे मायनस लोअर लिमिट म्हणजेच काय येणार, ब्रॅकेटमध्ये 1/x जागी ही x ची व्हॅल्यू येईल, x मायनस 1/∞. ओके. 1/∞ हा फॅक्टर काय येतो, आहे तो 0. सो काय येणार, वर्क डन इज इक्वल टू 9 × 10⁹ क्यू डिवायडेड बाय एक्स. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वर्क डन. सो आता हे जे डिस्टन्स आहे, हे तर डिस्टन्स तुम्ही काय घेतलं, एक्स घेतलं होतं. हे जर डी असेल तर काय येणार, इफ एक्स इक्वल टू, इथे लिहितो मी एक्स इक्वल टू डी. जनरली आपण बुकमध्ये वगैरे डी यूज केलेला आहे. सो वर्क डनची व्हॅल्यू काय येणार आहे, 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू डिवायडेड बाय डी. ओके. आयदर तुम्ही आता हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, कारण तुम्हाला हा जो मॅथमॅटिकलचा पार्ट आहे इंटिग्रेशन झालेलं नाही. सो हे जे इथूनच डायरेक्ट हे वर्क डनची जी व्हॅल्यू आहे, पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. सो वर्क डनची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही अशी लक्षात ठेवली, वर्क डन इक्वल टू 9 × 10⁹ क्यू डिवायडेड बाय डी तरी चालते. सो आता याच्यावरून काय करणार आहे आपण, हे पोटेन्शियल आहे ते फाइंड आउट करायचं आहे. सो पोटेन्शियलची व्हॅल्यू किती आहे, पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. सो पोटेन्शियल इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. सो वर्क डनची व्हॅल्यू बघा काय आहे, 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू डिवायडेड बाय डी होल डिवाइड बाय दिस क्यू. So this q get cancelled with this q. So potential is equal to 9 × 10⁹
क्यू डिवायडेड बाय डी. ओके, सो आपण काय केलं होतं, हे सिम्प्लिफाय केलं होतं, म्हणजे व्हॅल्यू पुट केलं होतं 9 × 10⁹ आणि एअर असेल तर केची व्हॅल्यू 1. सो आपण जर ते अगोदरचं इक्वेशन घेतलं तर काय v = 1/4πε0. ही व्हॅल्यू म्हणजेच काय 9 × 10⁹ म्हणजेच 1/4πε0. आणि जर कोणतंही मीडियम असेल, एअर असेल तर के व्हॅल्यू असते 1, पण दुसरं कोणतं मीडियम असेल तर इथं आपल्याला के लिहावं लागेल आणि देन के क्यू डिवायडेड बाय डी. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, सो याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स ऑफ डी. म्हणजे हा चार्ज आहे. ओके, आता परत आपण डायग्रामकडे जाऊया. परत आपण काय करूया, याची डायग्राम काढूया. हा चार्ज आहे कॅपिटल प्लस क्यू आणि याचं कॅपिटल क्यू आणि याचं काय केलं आपण, हे लाईन ऑफ फोर्स आहे. आणि तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट, हा पॉईंट कुठं आहे, ॲट अ डिस्टन्स ऑफ डी. इथलं पोटेन्शियल आपण काय सांगू शकतो, पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स ऑफ डी फ्रॉम अ चार्ज क्यू इज इक्वल टू 1/4πε0 के कॅपिटल क्यू डिवाइड बाय डी, वेअर के इज अ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ अ मीडियम. हे जे मीडियम आहे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. ओके, सो आता आपल्याला काय करायचं की हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल झालं. आपलं टायटल काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स पण आपल्याला फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच कसं की या इथंच आपल्या इकडे 2 पॉईंट आहेत. सपोज हा एक पॉईंट आहे ए आणि दुसरा पॉईंट आहे बी पॉईंट आहे. सो मी असं म्हटलं की पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज व्ही ए आणि पोटेन्शियल ॲट पॉईंट इज व्ही बी. हे पोटेन्शियल आहेत. तुम्ही इझिली सांगू शकता की ए पॉईंट हा जवळ आहे, बी पॉईंट दूर आहे. सो पोटेन्शियल कोणतं जास्त असणार आहे, पोटेन्शियल ॲट व्ही पॉईंट ए पॉईंट इज ग्रेटर दॅन पोटेन्शियल ॲट पॉईंट बी. सो मला या 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करेन की लार्जर क्वांटिटी म्हणजे व्ही ए आणि बी पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्सला आपण म्हटलं व्ही ए बी. सो मी काय करेन, लार्जर थिंग आहे, एक लार्जर आहे पोटेन्शियल ॲट पॉईंट ए मायनस पोटेन्शियल ॲट पॉईंट बी असं करेन. सो आता मला पोटेन्शियल ॲट पॉईंट ए आणि पोटेन्शियल ॲट पॉईंट बी फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करता येईल, सो हे फाइंड आउट करण्यासाठी मला ए आणि बी मधले डिस्टन्स माहीत पाहिजे किंवा चार्जपासून एचं डिस्टन्स आणि चार्जपासून बीचं डिस्टन्स. सपोज आपण काय म्हणूया की चार्जपासून एचं डिस्टन्स आहे ते स्मॉल डी आहे आणि चार्जपासून बीचं डिस्टन्स आहे ते कॅपिटल डी आहे. तर पहिल्यांदा मला सांगा पोटेन्शियल ॲट पॉईंट ए आणि पोटेन्शियल ॲट पॉईंट बी कसं लिहिता येईल. डायरेक्टली फ्रॉम दिस इक्वेशन 1 पोटेन्शियल ॲट पॉईंट ए सांगा 1/4πε0 के क्यू डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ पोटेन्शियल पॉईंट ॲट पॉईंट ए पॉईंटचं पोटेन्शियल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायला ए पॉईंटचं डिस्टन्स लागेल. ए पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, डी आहे. सो मी लिहिणार इथं ई डी मायनस पोटेन्शियल ॲट पॉईंट बी. पोटेन्शियल बाय युजिंग दिस फॉर्म्युला 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय बी पॉईंटचं डिस्टन्स. ओके, डिवाइड बाय डिस्टन्स आहे. सो बी पॉईंटचं डिस्टन्स काय आहे, कॅपिटल डी. ओके, यामधले जे कॉमन फॅक्टर आहेत ते मी एका साईडला काढतो. कोण कोण कॉमन आहे बघा, 1/4πε0 के आणि क्यू एवढं कॉमन आहे. सो 1/4πε0 के आणि हा क्यू आहे तो मी इथं आला इंटू ब्रॅकेट 1/d मायनस 1/capital D. So this is the potential difference between point A and B. Okay. नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करणार आहे की निराली बुकमधले अनसॉल्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहे. बेसिकली इलेक्ट्रिक फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरती. सो आपल्याला त्याचे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. सो जसं की इलेक्ट्रिक फोर्सचा जो फॉर्म्युला आहे F is equal to if two charges placed at a distance of D, this is Q1, this is Q2 at a distance of D, then आपण याच्यातला फोर्स काय म्हणतो 1/4πε0 K Q1 Q2 divided by distance square. So this is charge Q1 आणि हे प्लेस केले आहे एका मीडियम मध्ये ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आहे. So this is force. Similarly electric field due to a charge Q. क्यू चार्ज आहे आणि याचं इलेक्ट्रिक फील्ड अशा प्रकारे स्प्रेड आहे आणि तुम्हाला काय करायचं की एका पर्टिक्युलर पॉईंट डी या डिस्टन्सवरती इलेक्ट्रिक फील्ड किती असेल हे फाइंड आउट करायचे असेल तर तुम्ही कसं लिहिता इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू 1/4πε0 के क्यू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. सिमिलरली ॲट सेम पॉईंट आय वॉन्ट अ पोटेन्शियल ॲट डिस्टन्स ऑफ डी. सो पोटेन्शियल कसं लिहिता आपण व्ही इज इक्वल टू 1/4πε0 के क्यू डिवायडेड बाय डी.
नियरली थोडंसं फरक आहे फॉर्म्युल्यामध्ये. फोर्सचा आहे तिथं 2 चार्जेसचे मल्टिप्लिकेशन आहे, इथं चार्जेस एक सिंगल चार्ज आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज. आणि फोर्स बिटवीन 2 चार्जेस, सो देर इज 2 चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज, इथं एकच चार्ज येईल. सिम्पली फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, यामध्ये फक्त एक चार्ज निघून जाईल, इथे एक सिंगल चार्ज असेल. आणि इलेक्ट्रिक फील्डवरून पोटेन्शियल आहे, त्यामध्ये काय केलं की डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, इथं फक्त डिस्टन्स आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युले इझिली 3 लक्षात ठेवू शकता. सो आपल्याला काय करायचे, या 3 वरती बेस्ड जे प्रॉब्लेम्स आहेत निराली बुकमधले ते आपण सॉल्व्ह करणार आहे. सो हा प्रॉब्लेम बघा. 2 like charges when placed in a medium of dielectric constant 2.5 at a distance of 10 centimeter repel each other with a force of 1 Newton. What will be the force between them when placed 5 centimeter apart in air? Okay, very simple question. पहिल्यांदा असा कोणताही प्रॉब्लेम दिला तर तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याची इमॅजिनरी डायग्राम काढता आली पाहिजे. ओके, सिम्पली तुम्ही एक रफ डायग्राम तयार करायची. काय म्हटले बघा, 2 like चार्जेस, इथं लाईक जो शब्द आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लाईक चार्जेस म्हणजे काय, सेमच चार्जेस आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो की जे चार्जेस आहेत ते एका पर्टिक्युलर डिस्टन्सवरती ठेवलेले आहेत. किती डिस्टन्स दिले बघा, ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 सेंटीमीटर. ह्या दोन्हीमधलं डिस्टन्स किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. ओके, डी दिलेला आहे 10 सेंटीमीटर. सो 10 सेंटीमीटर म्हणजे मीटरमध्ये किती, सो 0.1 मीटर. ओके, कारण 100 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर असते. सो 10 सेंटीमीटर इक्वल टू 0.1 मीटर हे डिस्टन्स दिलेला आहे. सो अगेन काय दिलं आहे की चार्ज Q1 दिलेला आहे, चार्ज Q2 दिलेला आहे. आणि म्हणताना त्यांनी काय म्हटलं की 2 like चार्जेस, हे दोन्ही चार्जेस कसे आहेत, सेमच आहेत. म्हणजे हा चार्ज Q1 पण Q आहे, व्हॅल्यू त्याची दिलेली नाही. चार्ज Q2 पण Qच आहे, म्हणजे दोन्ही कसे आहेत, एकसारखे चार्जेस आहेत. आता याची व्हॅल्यू दिली नाही म्हणून आपण काय म्हणतो की हा चार्ज सपोज Q इमॅजिन केलं तर हा दुसरा पण चार्ज काय असणार आहे, Qच असणार आहे. ओके, देन काय दिलेलं आहे बघा, प्लेस्ड इन अ डायलेक्ट्रिक मीडियम ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2.5. म्हणजे हे दोन्ही चार्जेस अशा मीडियममध्ये ठेवलेले आहेत. एक मीडियम आहे याच्यामध्ये ठेवलेले आहेत, त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे केची व्हॅल्यू किती आहे, 2.5 आहे. ओके, सो अशा मीडियममध्ये ठेवलेले आहेत. त्यावेळी जो या दोन्हीमध्ये काय असणार आहे, दोन्ही जर सेम चार्जेस असतील तर यामध्ये दोन्हीमध्ये कसा असेल, रिपल्सिव्ह फोर्स असेल. रिपल्सिव्ह फोर्सची व्हॅल्यू त्याने दिलेली आहे. किती व्हॅल्यू दिलेली आहे रिपल्सिव्ह फोर्सची, रिपेल विथ इच अदर ऑफ विथ द फोर्स ऑफ 1 न्यूटन. ओके, सो हे त्याची झाली रफ डायग्राम. सो हे आपल्याला गिवन आहे, गिवन थिंग आहे. सो ही झाली केस 1. दिस इज अ केस 1. दुसरं काय म्हटलं बघा आता, अदर थिंग. व्हॉट विल बी द फोर्स बिटवीन देम वेन प्लेस्ड 5 सेंटीमीटर अपार्ट इन एअर. आता हेच दोन चार्जेस जर एअरमध्ये ठेवले, म्हणजे आता काय केलं आणि डिस्टन्स यांनी कमी केलं, इथं किती आहे 0.1 आहे, म्हणजे 10 सेंटीमीटर. त्याऐवजी काय केलं त्यांनी आता 5 सेंटीमीटर म्हटलं. सो आता हे दोन्हीमधलं डिस्टन्स काय केलं, कमी केलं, 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर म्हणजेच काय, 0.05 मीटर. किंवा तुम्ही असं लिहू शकता 5 × 10⁻², जे तुम्ही कन्व्हर्शन टेबल फर्स्ट लेक्चरमध्ये शिकलाय, सेकंड लेक्चरमध्ये, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली असं लिहू शकता 5 × 10⁻² मीटर. सो चार्ज Q1 इक्वल टू Q, हे सिस्टीम सेमच आहे, Q2 इक्वल टू ऑल्सो Q. या डिस्टन्स या दोन्हीमधलं दिलेलं आहे. आणि आता कशामध्ये ठेवलेत म्हटलं त्यांनी, व्हॉट विल द फोर्स बिटवीन देम वेन प्लेस्ड 5 सेंटीमीटर अपार्ट इन एअर. एअरमध्ये असतील तर त्याची केची व्हॅल्यू किती असते, 1 असते. सो ही काय झाली केस नंबर 2. ओके, सो आता या दोन्ही केसमध्ये फोर्स म्हटलेलं आहे. फोर्स इक्वेशन तुमच्या समोर आहे, फोर्स इक्वल टू 1/4πε0 k Q1 Q2 डिवाइड बाय d². आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं आहे. कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल बघितलं बघा. आता त्यांनी विचारलंय काय की या केसमध्ये ह्याच्यावरचा जो रिपल्सिव्ह फोर्स असेल तो किती आहे, असं विचारलेलं आहे. ओके, सो काय करता येईल आपल्याला, जी पहिली केस आहे यासाठी इक्वेशन, पहिल्या केससाठी आपण फोर्स 1 म्हणूया, फर्स्ट केससाठीचा फोर्स 1. ओके, त्यावेळेचं इक्वेशन काय असणार आहे बघा, 1/4πε0 k Q1 Q2 डिवाइड बाय d². आता आपण लगेच व्हॅल्यू पुट करायची नाही, व्हॅल्यू शेवटी पुट करूया. 1/4πε0 k Q1 Q2. Q1 किती आहे, Q2 पण Q आहे. सो Q1 Q2 ची मल्टिप्लिकेशन काय होईल, Q मल्टिप्लाय म्हणजेच Q² होईल. आणि जे डिस्टन्स आहे त्याला पण आपण 1 म्हणूया, हे जे सगळ्या केस आहे त्याला 1 म्हणूया. सो डिस्टन्स 1चा स्क्वेअर. ओके, आता डिस्टन्स 2 किती आहे, डिस्टन्स 2 आहे 5 × 10⁻² मीटर. आता दुसऱ्या केससाठीचं इक्वेशन लिहूया आपण. हे झाली केस 1, ह्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट F2.
इथं केची व्हॅल्यू किती आहे, याला पण आपण K1 म्हणूया, इथं K2 म्हणूया. ओके. नेक्स्ट F2 दुसऱ्या केससाठीच इक्वेशन 1/4πε0 K2 इथं किती आहे, K1 आहे. Q स्क्वेअर डिवाइड बाय D2 स्क्वेअर, हे सेकंड इक्वेशन झालं. आता यामध्ये बरेचसे कॉमन फॅक्टर आहेत, ते कॅन्सल होणार आहेत. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेकंड केसमधला फोर्स, म्हणजे याला आपण म्हणतोय F2. F1 आपल्याला माहिती आहे दिला आहे, F2 फाइंड आउट करायचं. जर F2 फाइंड आउट करायचं असेल तर मी काय करणार आहे बघा, या इक्वेशनला इक्वेशन 2ला इक्वेशन 1 डिवाइड करणार आहे. ओके, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. अशा प्रकारे इक्वेशन ज्यावेळी तुम्हाला डिवाइड करायला दिले जातील त्यावेळी तुम्ही काय करायचं, लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन 2 डिवाइड करायचं लेफ्ट हँड साईडनं आणि राईट हँड साईडला डिवाइड करायचं राईट हँड साईडनं. सो इक्वेशन 2ला इक्वेशन 1 मी जर डिवाइड केलं तर कसं इक्वेशन मला मिळेल बघा. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईड आहे F2 डिवायडेड बाय F1, लेफ्ट हँड साईड झाली आपली. आता राईट हँड साईड बघा, राईट हँड साईड आहे 1/4πε0 K2 Q स्क्वेअर डिवाइड बाय D2 स्क्वेअर आणि होल डिवाइड बाय F1च्या समोरची म्हणजे इक्वेशन 1 ची राईट हँड साईड 1/4πε0 K1 Q स्क्वेअर डिवाइड बाय D1 स्क्वेअर. आता जे कॉमन फॅक्टर आहेत ते कॅन्सल होतील, जसं की 1/4πε0 1/4πε0 कॅन्सल, देन Q कॅन्सल. सो इक्वेशन कसं मिळेल बघा, इथं आपल्याला पैकी काय शिल्लक राहील वरती 1 डिवायडेड बाय K2 D2 स्क्वेअर. ओके, डिवाइड बाय मध्ये 1 डिवायडेड बाय K1 D1 स्क्वेअर. आता काय हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये आहे, हे काय होईल न्यूमरेटरमध्ये जाईल आणि हे डिनॉमिनेटरमध्ये येईल. हे सिम्प्लिफाय केलं तर कसं होणार आहे बघा, हे मी सिम्प्लिफाय केलं तर असं होणार आहे K1 D1 स्क्वेअर डिवायडेड बाय K2 D2 स्क्वेअर. ओके, आता आपण व्हॅल्यू पुट करायचे आहेत. ओके, सो मला इक्वेशन मिळालं F2 डिवायडेड बाय F1 इज इक्वल टू K1 D1 स्क्वेअर डिवाइड बाय K2 D2 स्क्वेअर. ओके, आता आपण व्हॅल्यू पुट करूया. सो मला काय करायचं आहे, हे F1 इथं नको आहे, F2 मला फक्त F2 फाइंड आउट करायचं आहे, कारण इथं F2 आपल्याला क्वेश्चन मार्क दिला म्हणजे F2 फाइंड आउट करणं. सो मी कसं हीच इक्वेशन कसं लिहिणार, F2 इक्वल टू या बाजूला कसं आहे ते डिनॉमिनेटरमध्ये, या बाजूला न्यूमरेटरमध्ये जाईल, हे डिवाइड आहे इथं मल्टिप्लाय होऊन जाईल. सो इक्वल टू K1 D1 स्क्वेअर डिवाइड बाय K2 D2 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय F1. सो इक्वल टू K1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, डायग्राममध्ये बघायची. K1 ची व्हॅल्यू आहे 2.5. सो मी इथं पुट केली 2.5 मल्टिप्लाय बाय D1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, D1 ची व्हॅल्यू आहे 0.1. 0.1 कसं लिहिता येईल तुम्हाला, 0.1 असे लिहिता येईल 10⁻⁻1 आणि याचा होलचा स्क्वेअर. ओके, 0.1 नथिंग बट 10⁻⁻1. नेक्स्ट K2 ची व्हॅल्यू किती आहे, K2 ची व्हॅल्यू आहे 1. सो मी लिहितो 1 मल्टिप्लाय बाय D2 स्क्वेअर, D2 ची व्हॅल्यू आहे 5 × 10⁻² ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय F1 फोर्स 1 ची व्हॅल्यू किती आहे 1 न्यूटन. सो मी सिम्प्लिफाय केलं, हे 2.5 10⁻⁻1 चा स्क्वेअर 10⁻² डिवाइड बाय 1 मल्टिप्लाय विथ दिस सेमच राहील 5 × 10⁻² चा स्क्वेअर काय येणार आहे 5 चा स्क्वेअर आहे तो 25 येईल मल्टिप्लाय बाय 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴ मल्टिप्लाय बाय 1. सो ॲज इट इज राहील. सो आता मला काय करायचं, हे सिम्प्लिफाय करायचं आहे. हे ना काय होईल, याला डायरेक्टली डिवाइड होईल, हा पॉईंट 1 ने शिफ्ट होईल म्हणजे 10 येईल तुमचं. ओके, 10 मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ हे 10⁻1 आहे मल्टिप्लाय बाय 10⁻⁴ काय येणार आहे, हे 10⁻² वरचं 2 तसंच राहील, हे 10⁻1 आणि 10⁻⁴ हे 10⁻³ येईल. हे 10⁻³ वरती गेलं कसं येणार आहे 10⁻² ॲज इट इज 10⁻³ आहे त्याचं +3 होऊन जाईल आणि हे काय तुम्हाला आन्सर मिळेल 10⁻² -2 +3 म्हणजेच हे येईल तुमचं 10⁻1 म्हणजेच काय येईल 10 येईल तुमचं 10. सो F2 ची व्हॅल्यू येईल 10. फोर्स आहे सो याचं युनिट येईल न्यूटन. सो दिस इज अवर आन्सर. आपण चेक करूया बुकमध्ये. सो दिस इज करेक्ट आन्सर. अशा प्रकारे आपण हा फोर्सवरचा प्रॉब्लेम इझिली. सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. सेकंड प्रॉब्लेम आहे दॅट इज ऑल्सो बेस्ड ऑन अ फोर्स. सो आपण डायरेक्टली जाऊया थर्ड प्रॉब्लेमकडे. याच्यावरून हा तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता.
थर्ड प्रॉब्लेम बघा काय आहे. 2 charges of 4 microcoulomb and 16 microcoulomb are placed 30 centimeter apart in air. At what point between them the electric intensity due to two charges will be equal? Okay, हा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वरती आहे. सो आपण हा घेऊया प्रॉब्लेम. सो पहिल्यांदा आपल्याला नेहमीप्रमाणे काम काय की याची एक डायग्राम तयार करणं. काय म्हटलं यांनी की 2 चार्जेस आहेत की ते डिस्टन्स अपार्ट आहे 30 सेंटीमीटर डिस्टन्स अपार्ट फ्रॉम इच अदर. 30 सेंटीमीटरमध्ये मीटरमध्ये आपण कन्वर्ट केलं तर काय येईल 0.3 मीटर एवढे डिस्टन्सवरती आहेत एकमेकापासून. नेक्स्ट काय म्हटलं की चार्ज 1ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. चार्ज 1ची व्हॅल्यू किती आहे Q1 इक्वल टू दिलेली आहे व्हॅल्यू 4 मायक्रोकुलम 4 इंटू 10⁻⁻6 कुलम. ओके, मी मायक्रोकुलमचं कुलममध्ये कन्वर्शन केलं. देन नेक्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे Q2ची व्हॅल्यू दिलेली आहे 16 मायक्रोकुलम. किती आहे 16 इंटू 10⁻⁻6 कुलम. ओके, हे कन्वर्शन झालं. ओके, नेक्स्ट काय म्हणलं आहे प्लेस्ड 30 सेंटीमीटर अपार्ट इन एअर म्हटलेलं आहे. सो एअरमध्ये असेल होल दिस 2 चार्ज सिस्टीम आर प्लेस्ड इन एअर. सो केची व्हॅल्यू किती असणार आहे 1. एअर आणि व्हॅक्यूमसाठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 1. आता त्यांनी सांगितलं आहे की या दोन जे पॉईंट्स आहेत हे दोन जे चार्जेस आहेत ह्या दोन चार्जेसमुळे काय होणार आहे की याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण असेल. ओके, सो अशा प्रकारे आणि हे दोन कशा असतील अशा प्रकारे पोटेन्शियल असतील हे दोन्ही चार्जेसचं. किंवा हे दोन चार्ज कसे आहेत बघा दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सो असं नसणारे पोटेन्शियल अशा प्रकारे पोटेन्शियल असेल यांचं. दोन्ही एकसारखे चार्जेस आहेत तर त्याचं कसे असेल एकमेकाला रिपेलिंग पोटेन्शियल असेल अशा प्रकारे. सो त्यांनी असं सांगितलं की हा जो दोन चार्जेस आहेत याच्यामध्ये असा एक पॉईंट कुठेतरी असेल ह्या लाईनवरती या लाईनच्या अलॉंग असा पॉईंट असेल तर दोन्ही चार्जेसमुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेम असेल. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एक मी पॉईंट असा इमॅजिन करतो की इथं असा तो पॉईंट आहे. हा मी चार्ज Q1च्या जवळ ठेवतो कारण हा जो चार्ज आहे तो छोटा चार्ज आहे. त्यानं जेवढी इंटेन्सिटी कमी डिस्टन्सवर तयार केली असणार आहे तेवढीच इंटेन्सिटी हा जास्त डिस्टन्सवरती तयार करेल कारण हा चार्ज मोठा आहे. याची व्हॅल्यू 4 टाइम्स हायर दॅन दिस चार्ज. सो हा पॉईंट आपण काय म्हणू या पॉईंटला तयार केली. ह्या पॉईंटला आपण काय नाव देऊया A आणि हा दिस इज प्लेस ॲट अ डिस्टन्स ऑफ x एवढ्या डिस्टन्सवरती असं आपण म्हणूया. ओके, सो या पॉईंटचं आपल्याला इंटेन्सिटी फाइंड आउट करायला लागेल. सो आपण काय करूया पहिल्यांदा ॲट अ डिस्टन्स A या पॉईंटला सेम आहे. सो आपण कसं म्हणू शकतो इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट A ड्यू टू Q1 अँड Q2 इज सेम. ए या पॉईंटला इंटेन्सिटी सेम असाच त्यांनी पॉईंट फाइंड आउट करायला सांगितलं. बघा प्रॉब्लेम पुन्हा एकदा वाचा. 2 चार्जेस ऑफ 4 मायक्रोकुलम 16 मायक्रोकुलम आर प्लेस ॲट डिस्टन्स ऑफ 30 सेंटीमीटर अपार्ट इन एअर. ॲट अ वॉट पॉईंट बिटवीन देम द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू 2 चार्जेस विल बी इक्वल. सो दोन्ही चार्जेसची इंटेन्सिटी सेम असलेला हा पॉईंट असं आपण इमॅजिन करूया. आपण एक्झॅक्टली डिस्टन्स माहीत नाही एक्स डिस्टन्स आपल्याला नंतर फाइंड आउट करायचा आहे. सो हा पॉईंट आपण तो इंटेन्सिटी दोन्हीची सेम असलेला पॉईंट आहे ए असं आपण मानूया आणि तो एक्स डिस्टन्सवरती आहे Q1 पासून असं आपण म्हणूया. सो असं आपण म्हटलं की इंटेन्सिटी ॲट अ पॉईंट A ड्यू टू Q1 अँड Q2 इज सेम. ओके, सो आपल्याला पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट A काढावं लागेल ड्यू टू Q1. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट A ड्यू टू Q2 काढावं लागेल. सो आपल्याला त्यासाठी काय लागेल हे डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे आणि हे डिस्टन्स माहीत असणं गरजेचं आहे. सो दिस डिस्टन्स एक्स असेल आणि Q1 Q2 मधलं डिस्टन्स जर 0.3 असेल तर तुम्ही इझिली सांगू शकता की दिस डिस्टन्स तुम्हाला हे डिस्टन्स माहिती आहे हे डिस्टन्स माहिती आहे. सो दिस डिस्टन्स कसं फाइंड आउट करता येईल दिस डिस्टन्स मायनस दिस डिस्टन्स. सो A टू Q2 डिस्टन्स किती असणार आहे दिस विल बी 0.3 मायनस एक्स. सो आणि हे होल डिस्टन्स किती आहे 0.3. हे डिस्टन्स किती आहे एक्स. सो 0.3 मधनं हे एक्स गेलं तर आपल्याला हे डिस्टन्स मिळेल. सो नेक्स्ट आता आपण काय म्हणूया की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला पहिल्यांदा 1 म्हणूया. ही काय असणार आहे इंटेन्सिटी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲक्च्युली इंटेन्सिटी ॲट पॉईंट A ड्यू टू Q1 आणि दुसरं काय असणार आहे E2. हे सिमिलरली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉईंट A ड्यू टू
Q2 चार्जमुळे असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू 1/4πε0 k Q डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर किंवा डी स्क्वेअर असं म्हणतो आपण. सो आता या केसमध्ये केची व्हॅल्यू 1 आहे. 1/4πε0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असणार आहे 9 × 10⁹. सो 9 × 10⁹ Q डिवायडेड बाय डी स्क्वेअर हे झालं इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन. आता मला काय करायचं की पॉईंट एला Q1 मुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती आहे आणि Q2 मुळे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती हे फाइंड आउट करायचं. सो मी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू Q1 ला काय म्हणलं E1. सो या फॉर्म्युल्यावरून E1 कसं फाइंड आउट करता येईल 9 × 10⁹. सो हे चार्ज किती आहे बघा Q1. सो मी लिहिलं Q1. हे डिस्टन्स किती आहे x. सो इथं डिस्टन्सच्या ऐवजी काय येणार आहे x². सो हे झालं माझं इक्वेशन 1. नेक्स्ट आता मला काय करायचं याच पॉईंटची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज Q2 फाइंड आउट करायची. त्याला आपण काय म्हणलेलं आहे बघा E2 म्हणलेलं आहे. सो E2 इक्वल टू 9 × 10⁹ चार्ज सेकंड चार्ज म्हणजे Q2 आणि हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स किती आहे बघा 0.3 - x. सो इथे माझं 0.3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो आपल्या जे बुकमध्ये अजम्पशन दिलेलं आहे त्यानुसार काय आहे की हा जो पॉईंट आहे ए तिथं दोन्ही चार्जेसची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेम आहे. सो मी असं लिहितो इथं बरोबर आहे का बघा. ॲट पॉइंट ए E1 इक्वल टू E2. E1 आणि E2 एक सेमच आहे. सो मी E1 ची व्हॅल्यू टाकली E2 ची व्हॅल्यू टाकली काय येते बघा. E1 ची व्हॅल्यू किती आहे E1 ची व्हॅल्यू आहे 9 × 10⁹ Q1 डिवायडेड बाय x² इक्वल टू E2 ची व्हॅल्यू 9 × 10⁻. E2 ची व्हॅल्यू आहे 9 × 10⁹ Q2 डिवायडेड बाय 0.3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो जे कॉमन फॅक्टर आहे ते कॅन्सल होतील. सो दिस फॅक्टर कॅन्सल विथ दिस फॅक्टर. ओके देन Q1 डिवाइड बाय x². त्यापैकी Q1 ची व्हॅल्यू मी इथून टाकली. Q1 ची व्हॅल्यू किती आहे 4 × 10⁻6 कुलोम आणि Q2 ची व्हॅल्यू आहे 60 × 10⁻6. तो मी इथं दोन्ही व्हॅल्यू टाकल्या. 4 × 10⁻6 ओके ही Q1 ची व्हॅल्यू टाकली डिवायडेड बाय दिस x² इक्वल टू दिस Q2 ची व्हॅल्यू 16 × 10⁻6 डिवाइड बाय 0.3 - x ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्यापैकी हे जे 10⁻6 फॅक्टर आहे तो कॅन्सल होऊन जाईल. सो 4 आणि 16 एकमेकाला मल्टिप्लाय. सो 4 दिस येईल 4. सो माझं इथे येईल 1/x² इक्वल टू 4 डिवाइड बाय 0.3 - x ब्रॅकेट स्क्वेअर. सो मी काय केलं दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड काय आहे माझं 1/x इक्वल टू 2 डिवाइड बाय हा ब्रॅकेट स्क्वेअर निघून जाईल -x. ओके हे क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे 0.3 - x मल्टिप्लाय बाय दिस देन x मल्टिप्लाय बाय दिस म्हणजे 2. सो हे कसं येईल माझं बघा इथंच लिहितो मी. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. सो येईल माझं 0.3 - x इक्वल टू 2x. ओके सो हा x फॅक्टर आहे तो या साईडला घेतला मी 0.3 इथं मायनस आहे या बाजूला गेलं प्लस होईल इज इक्वल टू 2x + x इक्वल टू 3x. सो 0.3 इक्वल टू 3x. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी हा 3 या बाजूला आणला 0.3 डिवाइड बाय 3 इक्वल टू x. सो x ची व्हॅल्यू मला काय मिळेल 0.1 इक्वल टू x. सो x इक्वल टू 0.1 मीटर किंवा सेंटीमीटरमध्ये काय म्हणता येईल आपल्याला 10 सेंटीमीटर. हे 10 सेंटीमीटर कुठून आहे बघा x म्हणजे 10 सेंटीमीटर. सो पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्ड 0 कुठं असेल सेम कुठं असेल 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम दिस चार्ज Q1 पासून 10 सेंटीमीटर काय असेल चार्ज इलेक्ट्रिक फील्ड 0 सेम असेल दोन्ही केसचं. किंवा हे जर टोटल डिस्टन्स किती आहे 30 सेंटीमीटर आहे. सो हे डिस्टन्स 10 असेल तर हे किती असेल 20 असणार आहे.
सो आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज सेम ड्यू टू बोथ चार्जेस ॲट अ पॉईंट 20 सेंटीमीटर अवे फ्रॉम Q2. ओके, सो आपण बुकमध्ये आन्सर चेक करूया. सो आन्सर दिलेला आहे इथं 10 सेंटीमीटर फ्रॉम 4 मायक्रोकुलम चार्ज. ओके, सो आवर आन्सर इज करेक्ट 10 सेंटीमीटर. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो पोटॅन्शियलवरती आहे. 4th प्रॉब्लेम पहा काय. कॅल्क्युलेट द पोटॅन्शियल ड्यू टू पॉईंट चार्ज ऑफ 1.6 मायक्रोकुलम ॲट अ पॉईंट ऑफ 40 सेंटीमीटर अवे फ्रॉम द चार्ज वेन प्लेस्ड इन एअर. ओके, आता पहिल्यांदा काय करायला लागेल, आपलं एक रफ डायग्राम तयार करतो मी. सो एक चार्ज दिलेला आहे. किती चार्ज आहे तो? चार्ज इज गिवन दॅट इज 1.6 मायक्रोकुलम. सो 1.6 इंटू 10⁻⁻6 कुलम. ओके, मायक्रोकुलमचं कुलममध्ये कन्वर्शन केलं मी. आणि त्यांनी विचारलेलं आहे की या चार्जपासून 40 सेंटीमीटर अवे. ओके, एक पॉईंट आहे 40 सेंटीमीटर, किंवा हा जर तुम्ही मीटरमध्ये कन्वर्शन केलं तर 0.40 किंवा 0.4 मीटर हा एक पॉईंट आहे. या पॉईंटला काय करायचं आहे तुम्हाला, याचं पोटॅन्शियल फाइंड आउट करायचं या पॉईंटचं. सो या पॉईंटला आपण नाव काय तर देऊया ए पॉईंट म्हणूया. ए पॉईंटचं पोटॅन्शियल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ड्यू टू दिस चार्ज. चार्ज किती आहे? 1.6 मायक्रोकुलम. सो या पॉईंटचं पोटॅन्शियल तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो हा जो चार्ज आहे तो कुठे ठेवलेला आहे? सो दिलेला आहे की चार्ज इज प्लेस्ड इन एअर. एअरमध्ये असेल तर केच व्हॅल्यू किती असते? केच व्हॅल्यू असते 1. सो पोटॅन्शियलचा फॉर्म्युला काय आपला? इलेक्ट्रिक पोटॅन्शियल V इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 K Q डिवायडेड बाय D. सो यापैकी 1/4 पाय इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 9 इंटू 10⁻⁹. दिस K ची व्हॅल्यू गिवन आहे दॅट इज 1. मल्टिप्लाय बाय चार्जची व्हॅल्यू पण गिवन आहे 1.6 इंटू 10⁻⁴. डिवाइड बाय डिस्टन्सची व्हॅल्यू. डिस्टन्स किती आहे बघा? 0.4 मीटर. 0.4. सो हा इथला पॉईंट मी इकडे शिफ्ट केला, हा पण सेम पॉईंट शिफ्ट होईल, म्हणजे 16/4 होईल. सो ही काय येईल माझं 4. ओके, नेक्स्ट बघा 9 मल्टिप्लाय बाय 4 36. 10⁻⁹ इथे येईल 10⁻⁹ मल्टिप्लाय बाय दिस 10⁻⁻6. बेस सेम आहे तर काय होईल? पॉवरची ॲडिशन होईल. सो 36 + 9 - 6 काय होईल? 10⁻⁻3. सो हे काय आहे आपलं इलेक्ट्रिक पोटॅन्शियल आणि याचं युनिट काय असणार आहे? व्होल्ट. सो चेक करा आन्सर इथं 36 इंटू 10⁻³ व्होल्ट. सो दिस इज करेक्ट. सो अशा प्रकारे तुम्ही जे आपले 3 आर्टिकल झालेत, इलेक्ट्रिक फोर्स, देन पोटॅन्शियल आणि देन इलेक्ट्रिक फील्ड, याच्यावरचे प्रॉब्लेम आपण पाहिलेले आहेत. बाकी याच्या साहाय्याने तुम्ही बाकीचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करू शकता. ओके, थँक्यू.